आपला हरियाली पुलाव रेडी आहे। खूप यम्मी आणि टेस्टी असा दिसत आहे। चला तर मग नक्की ही रेसिपी बनवून बघा। नमस्कार मंडळी, साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत पालकचा पुलाव किंवा हरियाली पुलाव। चला तर मग खूप टेस्टी आणि झटपट होणारा असा होतो। उन्हाळ्यामध्ये आपल्याला गरमीमध्ये स्वयंपाकाचा जर कंटाळा वगैरे आला तर तुम्ही हा पुलाव नक्की बनवून बघा। तर मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। तर आपण हे तांदूळ छान स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेऊया आणि 15 मिनिटं साईडला ठेवूया। चला तर मी 1 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। तर मी इथे अर्धी जुडी पालक घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। ते आपल्याला हे ब्लँच करून घ्यायचे आहे। पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहे 1-2 मिनिटं। चला तर मग पाण्यामध्ये आपण उकडून घेऊया। मग सर्वात आधी मी इथे गॅस ऑन करून गरम पाणी ठेवलेलं आहे। तर आपल्याला याच्यामध्ये 3-4 लवंग टाकून घ्यायचे आहे, 1 तेजपत्ता आणि अर्धा चम्मच आपल्याला याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे। आणि तांदूळ आपण धुवून घेतलेले होते ते आपण पाण्यामध्ये घालून घेऊया। 1 वाटी तांदूळासाठी 1 चम्मच मीठ घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। राईस हा छान शिजवून घ्यायचा आहे। चला तर एका साईडला आपला हा राईस होतो आणि दुसऱ्या साईडला आपल्याला पालक ब्लँच करायला ठेवायचा आहे। तर मी गॅसवर शिफ्ट करते इकडच्या। तुम्ही बघू शकाल एका साईडला आपण राईस शिजवायला ठेवलेला आहे आणि एका साईडला आपल्याला पालक ब्लँच करून घ्यायचा आहे। तर मी इथे 1 वाटी तांदूळासाठी अर्धी जुडी पालक घेतलेली आहे। तर आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि 2-3 मिनिटच आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। चला मग 2-3 मिनिटं शिजवून घेऊया। 2 मिनिटं छान पालक शिजवून झालेला आहे, ब्लँच करून झालेला आहे। तर आपण गॅस बंद करून घेऊया। पालक खूप बहुगुणी आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं त्याच्यामध्ये आणि पौष्टिक असा असतो। चला तर मग आपण थंड पाण्यामध्ये पालक घालून घेऊया। सर्व पालक आपल्याला याप्रमाणे थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे, कारण थंड पालकाचा रंग हिरवा कच्चा तसाच राहतो। त्याच्यासाठी आपल्याला गार पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। चला तर मग थंड करून झालेला आहे। तर आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया पाणी निथळून। यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला 3-4 हिरव्या मिरच्या, थोडी पुदिन्याची पाने, अर्धी वाटी कोथिंबीर आणि 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे आणि सर्व अर्धी वाटी पाणी घालून घेऊया आणि छान मिक्सरला लावून फाईन पेस्ट करून घेऊया। तुम्ही बघू शकाल किती छान हिरवा कलर आपल्या पालकच्या पेस्टला आलेला आहे। पालक खूप पौष्टिक आणि लहान मुलं शक्यतो पालक खाण्याला कंटाळा करतात। तर तुम्ही हा पुलाव नक्की बनवून बघा, खूप हेल्दी असा आहे। चला काल एका साईडला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि एका साईडला भात झालेला आहे आपला, तो आपण काढून घेऊया चाळणीमध्ये आणि गार करायला ठेवूया। कढई गरम झालेली आहे, याच्यामध्ये आपण तूप घालून घेऊया। तुम्ही तेलही घालू शकता। तूप गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच जिरं टाकायचं आहे। जिरं छान फुललं की आपल्याला याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। तर मी इथे 1 मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, तो घालून घेऊया आणि छान परतून घेऊया। कांद्यामध्येच आपल्याला अर्धा चम्मच भाज्या शिजतील इतपत आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये थोडं फ्लावर घालून घेऊया। 1 गाजर घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे, हे टाकून
छान परतून घेऊया. बघू शकाल छान भाज्या आपल्या परतून झालेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या याच्यामध्ये घालू शकता. चला मिक्सरमधून काढून घेतलेली आहे ती प्युरी घालून घेऊया पालकची आणि छान मिक्स करून घेऊया. बघू शकाल किती छान हिरवा कलर जसा होता तसाच सेम आहे. पालक छान परतून झालेली आहे. तर आपल्याला याच्यामध्ये आता टाकायचं आहे मसाले. इथं मी गरम मसाला अर्धा चम्मच घालून घेतले, पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच धनिया पावडर आणि छान मिक्स करून घेऊया. चला मग मसाले परतून झालेले आहेत. छान राईस घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. छान कोथिंबीर घालून घेऊया, काजूचे तुकडे घालून घेऊया. चला तर मग आपला हरियाली पुलाव, पालक पुलाव बनून रेडी आहे. गॅस बंद करूया आणि सर्व करायला घेऊया. चला मग डिशमध्ये आपण पुलाव सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकाल किती छान ग्रीन आणि छान मोकळा असा पालक पुलाव, हरियाली पुलाव बनून रेडी आहे. चला मग आपण वरतून छान काजूचं गार्निशिंग करूया आणि वरतून छान कोथिंबीर. तुम्ही बघू शकाल छान पालक पुलाव किंवा हरियाली पुलाव बनवून रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, नातेवाईकांना सर्वांना आपला व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आणखी कुठली रेसिपी तुम्हाला बघायची आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.